नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण खाटू श्याम ते जयपूर हे दर्शन केले। आता आपण जयपूरवरून आमेर किल्ला म्हणजेच अंबर किल्ल्याजवळून जात आहोत। तर आता आपल्याला उदयपूरला जायचे आहे। जयपूर ते उदयपूर हे साधारणतः 395 ते 400 किलोमीटर येते। गाडीने जायला इथे 6 ते 7 तास लागू शकतात। दुपारी आपण जयपूरला जेवण केले, त्यानंतर आम्ही रस्त्याने लागलो तेव्हा 9 ते 10च्या दरम्यान या ढाब्यावर जेवण केली। जेवणामध्ये फुलके, दाल फ्राय, खिचडी आणि दाल मखनी असे पदार्थ होते, सोबत सॅलड होतं। रात्रीचे जेवण आम्ही या ढाब्यावर केलं। खूप छान जेवण यांनी आम्हाला दिलं। त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि उदयपूरच्या रस्त्याकडे लागलो, कारण संपूर्ण रात्र आम्हाला गाडीतच बसून काढायची होती। उदयपूरला जाण्यासाठी 6 तास एवढा टाईम होता। आम्ही साधारणतः उदयपूरला सकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान पोहोचलो। तिथे आम्ही कार्तिकेय हॉटेलमध्ये 2 रूम बुक केल्या। एका रूमचे भाडे 2000, असे 2 रूमचे भाडे 4000 आम्ही तिथे दिले। उदयपूर अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, खास करून तलावांचे शहर आणि पूर्वेकडील व्हेनिस म्हणून येथे देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात, ज्यामुळे हे पर्यटन या येथील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे। त्यामुळे आम्हाला रूम भेटण्यासाठी इथे मोठी धडपड करावी लागली। इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, ही एवढी मोठी रूम आणि 2 कॉट आहेत मोठे आणि 2 वेस्टर्न टॉयलेट आणि 1 बाथरूम, संपूर्ण सुविधेसोबत आम्हाला 2000 मध्ये एक रूम मिळाली। सकाळी आम्ही सर्वजण फ्रेश झालो, आंघोळा वगैरे करून उदयपूर फिरण्यासाठी आम्ही ॲटो केला, कारण उदयपूरचे ठिकाणे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे ॲटोवाले इथले व्यवस्थित दाखवतात। तर 1500 रुपये रेटनी आम्ही 2 ॲटो केले आणि उदयपूर फिरण्यासाठी निघालो। चला तर मंडळी, उदयपूर फिरायला। उदयपूर हे तलावांचे शहर, सिटी ऑफ लेक म्हणून ओळखले जाते। उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदयसिंह यांनी 1559 साली केली। त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी नाश्ता सेंटरवर आलो। इथे सगळ्यांनी आपल्या आपल्या आवडीनुसार पदार्थ घेतले। कोणी कांदा कचोरी, डाळ कचोरी, हिंग कचोरी, पकोडा, मिरची वडा, खमण असे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनी नाश्त्यामध्ये घेतले। राजस्थानमध्ये कचोरीबरोबर कढी ही आवर्जून खाल्ल्या जाते, कारण कुठेही आम्ही गेलो तर कचोरीबरोबर कढी आम्हाला मिळालीच। चला तर इथल्या लेक पाहायला। हाँ, एक 180 रुपए की टिकट बोटिंग होती है, खाली आपको खाली एरिया मेरे घुमा के लाएगा। और एक 210 रुपए की बोटिंग होती है, जो आइलैंड बना हुआ देख रहे हो सामने आप, दिखा है कौन सा? नेहरू आइलैंड बोलते हैं। ये नेहरू गार्डन आइलैंड है। इसके अंदर जाने का, अंदर मतलब 20 मिनट फोटो वगैरह घूमना वगैरह पूरा घुमाएगा आपको। उसका 210 रुपये टिकट है। तो आपको कौन सी वाली बोटिंग में चलना है, खाली घूम के आना है, या उस वाली बोटिंग आइलैंड में जाना है? काय करायचं रे? ॲटोवाल्यांनी आम्हाला तिथल्या लेकबद्दल सर्व माहिती दिली, कुठे काय तिकीट लागते ते सांगितले। त्यानंतर एवढी चांगली हे लेक म्हणजेच हा तलाव पाहून इथे बोटिंग करण्याची इच्छा सर्वांना झाली। तर आम्ही ठरवले की लेकमध्ये बोटिंग करायची। कौन सी लेक बताइए आपने? फत्तेसागर हे नाव नवीन वाटत असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते नाव आधी पाठ केले। चला फत्तेसागरमध्ये बोटिंग करायला। तर ॲटोवाल्यांनी आम्हाला त्या दिशेने नेले। तर आपण इथे येऊन पोचलेलो आहे, पण इथे तिकीट आहे। एका माणसाचे तिकीट 210 रुपये। तर आम्ही 12 जण होतो, तर आमच्या 12 जणांचे 2520 एवढे रुपये इथे झाले। त्यानंतर या बोटमध्ये आम्ही सर्वजण बसलो, तर इथे आम्हाला असे जॅकेट घालायला मिळाले। तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या फॅमिलीतले सर्व मंडळी इथे बसलेले दिसतच असेल। चला मंडळी, फत्तेसागर लेक पाहायला।
आता आपण फतेसागरच्या मधोमध असलेले नेहरू गार्डनमध्ये आलेलो आहे. इथे आपण थोडा वेळ आराम करूया आणि या नेहरू गार्डनचा आनंद घेऊया. तर इथे विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडे लावलेले आहेत. खूप शांत आणि निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. इथे आम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप रीलसाठी घेतल्या. 1.5 ते 2 तास आम्ही या नेहरू गार्डनमध्ये थांबलो. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी जायला निघालो. इथे समोर ज्यांना जायचे आहेत ते लोक इथे गोळा होतात आणि ही बोट घ्यायला येते, म्हणजे आपण ज्या जागेवरून बसलो त्याच जागेवर आपल्याला सोडून देते. फतेसागर लेक ही खूप सुंदर आहे आणि बोटमध्ये बसून तर अधिक सुंदर वाटते. खूप शांत आणि रम्य असे हे ठिकाण आहे. तुम्ही उदयपूरला आला तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. खूप छान ठिकाण आहे. त्यानंतर आम्ही इथे उतरलो आणि पुढचं जे टार्गेट आहे त्याकडे जाण्यासाठी निघालो. इथे उंटाची सफारी ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी उंटही उपलब्ध होते. ये अरावली वाटिका है। हाँ, अरावली यहाँ पे मतलब उदयपुर में जो अरावली पर्वत है उनको दर्शाया गया है कि कितना खूबसूरत है, इसलिए ये पॉइंट बना हुआ है। इसका कोई टिकट नहीं है, आप इसे देख सकते हैं। त्यानंतर आम्ही अरावली वाटिकामध्ये आलो. तर या अरावली वाटिकेचे काही तिकीट नाही आहे, मोफत इथे आहे. इथे तुम्हाला घागऱ्यावरती फोटोही काढून मिळतात. तर आम्ही हे फोटो जयपूरमध्ये काढले होते, त्यामुळे आम्ही इथे फोटो काढले नाहीत. अरावली वाटिका हे छोटंसं गार्डन आहे. ते आम्ही 10 ते 15 मिनिटात पटपट पाहून घेतलं. त्यानंतर ॲटोवाल्यांनी आम्हाला राजवाडी आर्ट पाहण्यासाठी आलो. तर आम्हाला चित्तोड आणि जयपूरमध्ये ह्याच प्रकारचे दुकाने दाखवली होती, त्यामुळे आम्ही ते टाळलं. त्यानंतर आम्ही सहेलियों की बाडी पाहण्यासाठी आलो. एका माणसाचे तिकीट 30 रुपये. याप्रमाणे आम्ही सगळ्यांचे तिकीटं काढले आणि सहेलियों की बाडी पाहायसाठी निघालो. चला तर मंडळी, हा बगीचा पाहायला खूप सुंदर, निसर्गरम्य आणि कारंज्यांनी भरलेला असा हा सहेलियों की बाडी बगीचा आहे. असे म्हणतात की राजघराण्यातील स्त्रियांसाठी असलेले सुंदर कारंजे आणि हिरव्यागार बाग असलेले हे ठिकाण आहे. इथे राजघराण्यातील स्त्रिया आपले मन रमवण्यासाठी येत असत. मुलांच्या इथे मस्त्या आणि रील काढण्यासाठी छोट्या छोट्या क्लिप घेणं चालूच होत्या, कारण एवढे सुंदर रम्य इथे कारंजे होते. हे असे कारंजे पाहून सगळेच फोटो आणि व्हिडिओमध्ये दंग झालेले होते. 2 तासात आमची सहेलियों की बाडी हे उद्यान पाहून झाले. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि महाराणा प्रताप यांचे सिटी पॅलेस पाहण्यासाठी निघालो. इथेही आपल्याला तिकीट काढायचं होतं. तर 2 प्रकारचे तिकीट इथे होते. एका माणसाला सिटी पॅलेसचे तिकीट बाहेरून पाहण्यासाठी 50 रुपये आणि संपूर्ण आतून पाहण्यासाठी 400 रुपये असे तिकीट होते.
आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सिटी पॅलेस हे बाहेरूनच पाहायचं, तर 50 रुपये प्रमाणे आम्ही तिकीटं सगळ्यांची काढली. मला आधीपासूनच महाराणा प्रतापचा चित्तोडगड आणि उदयपूर हा किल्ला पाहण्याची खूप इच्छा होती, कारण त्यांचे महाराणा प्रताप हे नाटक मी आवर्जून पाहिले होते. त्यामुळे त्यांचा इतिहास कसा असावा याबद्दल मला कुतूहल होते. त्यामुळे मी चित्तोडगड आणि उदयपूर हे पाहण्याचे टार्गेट आधीच नक्की ठरवले होते की राजस्थानला गेलो की या 2 स्थानाला नक्की भेट द्यायची. ह्या पॅलेसच्या काठाने जो तलाव दिसतो त्याला बिछोला तलाव असे म्हणतात. उदयपूरचे सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी लेक पॅलेस आहे. महाराणा प्रताप यांचे अस्तित्व असलेल्या या 2 स्थळाला भेट देऊन मला खूप चांगले वाटत आहे. बिछोला पॅलेसच्या मध्यभागी जो पांढरा महल दिसत आहे ना, त्यालाच लेक पॅलेस म्हणजेच जगनिवास असे म्हणतात. ही सिटी पॅलेसची मागची साईड आहे. चला तर मंडळी पुढची साईड बघायला. आपण सिटी पॅलेसच्या मुख्य द्वारावर आलेलो आहे. आता इथून आतमध्ये जावे लागते आणि हा समोर दिसत आहे हा समोरचा मोठा परिसर आहे आणि इथेच मुख्य द्वाराच्या समोरच जेवणाचीही व्यवस्था यांनी केलेली आहे. त्यानंतर आम्ही सिटी पॅलेसच्या वरच्या मजल्यावर आलो. वरती महाराणा प्रतापच्या आधीचे आणि नंतरचे वंशज कोणते आहेत त्यांचे फोटो वगैरे लावलेले होते आणि माहिती होती. इथे आम्ही संपूर्ण सिटी पॅलेस आतून पाहून घेतले आणि इथे बसलो आणि या सिटी पॅलेसचा आनंद घेतला. तर हा सिटी पॅलेसचा आतला भाग आहे. हा सिटी पॅलेस पाहून जेव्हा आपण बाहेर पडतो तो हा दरवाजा आहे. इथे आम्ही छान फोटो वगैरे काढले. हे सगळं पाहून आम्ही समोरच्या दिशेने आलो. ही या सिटी पॅलेसची समोरची बाजू आहे आणि या समोरच्या बाजू समोरील हा संपूर्ण परिसर आहे. असं वाटते की हा सिटी पॅलेसचा जुना मुख्य दरवाजा असावा. व्हिडिओ घ्यायच्या वेळेस या क्लिपमध्ये काय खराबी झाले ते समजले नाही. त्यानंतर पुढे चालत गेलो की या सिटी पॅलेसमध्ये अशी वेगवेगळी दुकाने आहेत. उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये फॉरेनर लोकांची संख्या मला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. म्हणजे आपली ही संस्कृती पाहण्यासाठी वेगवेगळ्या देशातून लोक येतात. हे पाहून खूप चांगले वाटले. तर आमचे इथे संपूर्ण सिटी पॅलेस पाहून झाले. सिटी पॅलेस पाहून बाहेर निघणार तोच मुलांना थोडासा नाश्ता करायचा होता. तर साईडनेच इथे नाश्ता सेंटर होते. तिथे मुलांनी नाश्ता केला. तो नाश्ता करून आम्ही लगेच सिटी पॅलेसच्या बाहेर पडलो. सिटी पॅलेस पाहण्यासाठी आम्हाला साधारण 3 ते 3.5 तास लागले. नंतर आम्ही 3:30 पावणे 4च्या दरम्यान सिटी पॅलेसच्या बाहेर पडलो आणि लगेच जगदीश मंदिरात आलो. मंदिर बंद होते. 4 वाजताच उघडणार होते. तर 5 ते 10 मिनटं आम्ही तिथे थांबलो. त्यानंतर मंदिर करेक्ट 4 वाजता उघडल्या गेले. जगदीश टेम्पल हे शहरातील सर्वात मोठे आणि भव्य मंदिर आहे आणि विष्णूला समर्पित आहे. अशा ह्या श्री विष्णूच्या मूर्तीला आम्ही मनोभावे नमस्कार केला. ह्या भव्य आणि पुरातन जगदीश मंदिराचे दर्शन करून आम्ही बाहेर पडलो. तर भरपूर अशा या मंदिराला पायऱ्या आहेत. त्यानंतर आम्ही एका चाय स्टॉलवर आलो आणि इथेच उदयपूरमध्ये आम्ही गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. यानंतर आम्हाला हल्दी घाटीला जायचे होते, पण इथून ते 45 किलोमीटर असल्याने आम्हाला तिथे जाण्याचे टाळावे लागले. सिटी पॅलेसच्या बाहेर जी दुकाने असतात त्याला फॉरेनर बाजार असे म्हटले जाते. आम्हाला काही लोकांनी सांगितलं की हातीपोल बाजारामध्ये थोड्या वस्तू स्वस्त मिळतात. तर आम्ही काही मार्केटिंग करण्यासाठी हातीपोल बाजारमध्ये आलेलो आहे.
ॲटोवाल्यांनी आम्हाला इथे सोडून दिलं. 2 ते 3 तास आम्ही या मार्केटमध्ये फिरलो आणि आम्हाला सकाळचे जे ॲटोवाले होते त्यांनीच आम्हाला आमच्या रूमवर आणून दिलं. तर सकाळच्या 9 वाजतापासून तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत हे ॲटोवाले आमच्यासोबतच होते आणि आम्हाला छान मार्गदर्शन यांनी केलं. रूमवर फ्रेश होऊन आम्ही बाहेर आलो तर आम्हाला साधी राजस्थानी थाळी खायची होती. तर तिथेच आम्हाला साधी राजस्थानी थाळी मिळाली. तर या राजस्थानी थाळीमध्ये फुलके, दाल फ्राय, आलू वाटाण्याची रस्सा भाजी, सुकी भाजी, कढी, दही आणि भात असे सर्व गरमागरम आणि स्वादिष्ट पदार्थ आम्हाला पोटभर खायला मिळाले. तर एका माणसाच्या थाळीची किंमत 90 रुपये. या थाळीप्रमाणे आम्ही इथे जेवणं केली. खूप छान जेवणं आमची इथे झाली. त्यानंतर आम्ही रूमवर आलो. रात्रभर आम्ही उदयपूरला मुक्काम केले. त्यानंतर सकाळी आम्ही फ्रेश होऊन आमच्या पुढच्या मुक्कामाकडे निघालो. माझ्या मनात इच्छा होती की महाराणा प्रतापचे चित्तोडगड आणि उदयपूर या दोन्ही किल्ल्यांना भेट द्यायची. ते माझी इच्छा इथं पूर्ण झाली. आम्ही जिथे रूम करून राहिलो तिथला बाहेरचा हा परिसर आहे. तर पुढचे मुक्काम आपले उज्जैन आहे.